नमस्कार मंडळी, विवेक आंबडसकर क्रिएशन चॅनलच्या नव्या भागात आपले सर्वांचे स्वागत आहे. सध्या आपण मुंबईतील काही ऐतिहासिक वास्तूंना भेट देत आहोत. आजच्या भागात आपण पाहणार आहोत मलबार हिल येथे असलेली बाणगंगा. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाळकेश्वर पर्यंतच्या बसच्या प्रवासाचा आपण आनंद घेऊया. बाणगंगेला पोहोचेपर्यंत मी तुम्हाला बाणगंगा आणि तिथल्या मंदिरांबद्दल माहिती सांगतो. वाळकेश्वर बसस्टॉपला उतरलो की समोरच एक पिवळ्या रंगाचे मंदिर दिसते, ज्यावर जय मल्हार असे लिहिलेले आहे. या मंदिराच्या डाव्या म्हणजेच आपल्या उजव्या बाजूच्या रस्त्याने सरळ चालत गेल्यावर एक ओशियन 360 नावाची बिल्डिंग दिसते. या बिल्डिंगच्या पुढे उजव्या बाजूला श्री जबरेश्वर महादेव मंदिर दिसते. या मंदिराच्या इथूनच काही पायऱ्या खाली उतरून गेल्यावर आपल्याला बाणगंगेपर्यंत पोहोचता येते. पौराणिक कथेनुसार दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर मंदिर परिसरात असलेला हा तलाव प्रभू श्रीरामांच्या कालखंडातला आहे. प्रभू श्रीराम सीतेमातेच्या शोधात असताना या ठिकाणी थांबले होते. परिसरात असलेले वाळुकेश्वर मंदिरातील शिवलिंग हे प्रभू श्रीरामाने वाळूपासून बनवले असून त्यामुळे वाळुकेश्वर हे नाव पडल्याचे देखील सांगितले जाते. काळाच्या ओघात वाळुकेश्वर हे नाव वाळकेश्वर झाले असावे. बाणगंगा तलाव हे वाळकेश्वर मंदिर संकुलाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र राज्य टुरिझम विकास संस्था आणि गौंड सारस्वत ब्राह्मण मंदिर न्यासातर्फे येथे काशीमठ मंदिर आणि शांतादुर्गा मंदिर आणि इतर मंदिरात आरती व पूजा केली जाते. हे टाके मुंबईतील सर्वात जुने आणि सर्वात मोठे हिंदू तीर्थक्षेत्र आहे. ते अजूनही त्याच ऐतिहासिक ठिकाणी आहे. 12व्या शतकापासून हे टाके एक तीर्थस्थान आहे.
आणि त्याच्या उत्पत्तीची कथा स्कंद पुराणातही नमूद केलेली आहे. हे टाके इसवी सन 1127 ठाण्याच्या सिलाहार राजाच्या दरबारातील मंत्री लक्ष्मण प्रभू यांनी बांधले. 16व्या शतकात पोर्तुगीजांच्या कारकिर्दीत हे मंदिर नष्ट करण्यात आले. 1715 मुंबईचे व्यापारी रामा कामत यांच्या उदारतेमुळे पुन्हा ते बांधण्यात आले. त्यांच्या आसपास 10 ते 20 इतर मंदिरं आणि 50 धर्मशाळा निर्माण झाल्या. या भागात एक जुनी हिंदू स्मशानभूमी आहे, ज्यात सिद्धरामेश्वर महाराज आणि त्यांचे शिष्य रणजित महाराज, निसर्गदत्त महाराज, भाईनाथ महाराज यांच्यासारख्या विविध गुरूंच्या समाधी मंदिराचा समावेश आहे. आपण पुन्हा थोडे मागे जाऊ. आख्यायिका सांगितल्याप्रमाणे थकवा आणि तहान लागल्यामुळे प्रभू श्रीरामांनी आपला भाऊ लक्ष्मणाला थोडे पाणी आणण्यास सांगितले. लक्ष्मणाने ताबडतोब जमिनीवर बाण सोडला आणि जमिनीवरून पाणी वाहू लागले. गंगेची एक उपनदी तयार केली, जी हजारो मैलावरून वाहते. म्हणूनच तिचे नाव बाणगंगा म्हणजेच बाणाने निर्माण केलेली गंगा असे पडले. ज्या ठिकाणी बाण सोडला ते ठिकाण टाकीच्या मध्यभागी एका खांबाद्वारे चिन्हांकित केलेले आहे. बाणगंगेच्या एका कोपऱ्यातून पायऱ्यांच्या खालून एक स्वच्छ पाण्याचा झरा वाहताना दिसतो. त्याचे पाणी गोमुखाद्वारे एका छोट्या हौदात जमा होते आणि तिथून ते पुढे ह्या मुख्य कुंडामध्ये येते. मंदिर ट्रस्टकडून बऱ्याच वर्षापासून येथे दीपोत्सव साजरा केला जातो. 2016 पासून ट्रस्ट येथे बाणगंगा महाआरती आयोजित करते, जी आपल्याला वाराणसी येथे होणाऱ्या गंगा पूजनाचा अनुभव देते. म्हणूनच या ठिकाणाला लहान वाराणसी देखील बोलले जाते. तलावाच्या दक्षिण बाजूस काही दगडी वास्तू, कोरीव मूर्ती यांचे अवशेष देखील आहेत. महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटनाला चालना देणाऱ्या या ठिकाणाला आपण नक्कीच भेट द्या. आपल्याला जर बाणगंगेला यायचे असेल, चर्नी रोड आणि ग्रँट रोड या पश्चिम रेल्वे स्थानकापासून टॅक्सी करून देखील बाणगंगेला येऊ शकता. बाणगंगेच्या या कुंडात येतेवेळी सुरुवातीला ज्या दगडी पायऱ्या आहेत त्याची बरीचशी अशी नासधूस झालेली दिसली. पुरातन ठेवा जो आपल्याला लाभला आहे ते आपल्याला सांभाळायला हवे, जेणेकरून आपली पुढची पिढी देखील हे सुस्थितीत पाहू शकेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला
हे कमेंट करून कळवा आणि विवेक आंबडसकर क्रिएशन्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर देखील करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. पुढच्या भागात आपण बाणगंगेच्या तीरावर असलेली काही मंदिरे पाहणार आहोत आणि प्रभू श्रीरामांनी स्थापित केलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेणार आहोत.